आम्ही चाललो आहोत पंढरीची वारी बघायला. हो ना, पंढरीची वारी करणं शक्य आहे की नाही, पण निदान ती डोळ्याभरून पाहावी या उद्देशाने आम्ही चाललो आहोत पुण्याच्या दिशेला. त्यांच्या वेळापत्रकानुसार भरडला आज रात्री पालखी थांबणार आहे. तर विचार केला आपणही आपल्या डोळ्यांनी ही वारी यावर्षी पाहूया. आम्हाला वारी खुणावत होती आणि आमचाही जीव वारीसाठी आतुर झाला होता. पहिलं दर्शन झालं ते वारीतील घोड्याचं आणि मग वारी सुरू झाली. वारी बघताना मन हरपून जात होतं. दोर पकडला त्यांनी मागूनच दोर पकडला. त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला आणि मग समोर आली ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, सुंदर सजावट केलेली. गावातील लोक दोन्ही बाजूला पालखीचे दर्शन घ्यायला जमले होते. पालखीचं सुंदर आणि भरपूर असं दर्शन झालं. आम्ही पालखी मागे वारीबरोबर 3 किलोमीटर चालत गेलो. इतकं सुंदर, इतकं भक्तिपूर्ण वातावरण होतं की मन अगदी मोहून गेलं. मनाला वाटत होतं की इतर वेळेस आपण किती भौतिक वस्तूंच्या मागे लागतो, पण खरं जीवन हे आहे, खरा आनंद हा आहे. सर्व विठ्ठलमय झाले होते. आम्ही वारीतून निघाले खरे, पण चारी बाजूला वारकरी दिसत होते. थोडा वेळ आडोसा घेत होते आणि मग परत वारीत जात होते. जवळजवळ आम्ही 1 तास तिकडे होतो. वारी काही संपायचं नाव घेत नव्हती. अखंड लोक वारकरी पुढे जात होते. आमचेही तिथून पाय निघत नव्हते. वारी आम्ही डोळा भरून पाहत थांबलो होतो. आमच्या मनात एकच गाणं घुमत होतं. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला.